टेनचा रिझल्ट लागून बरेच दिवस झाले, पण मला बऱ्याच दिवसांपासून राजला मंदिरात न्यायचं होतं बाप्पांच्या दर्शनासाठी. तर इकडे आज मंदिरात आलो आहे आणि इकडे ना आता दुर्वांचा हार वगैरे घेतला राजच्या हाताने, बाप्पांची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग हार वगैरे चढवून इकडे दर्शन घेतलं आणि मग म्हटलं चला आता निघूया घरी. तर हा की नाही संडेचा ब्लॉग आहे, पण तो राहून गेला होता तुमच्यासोबत शेअर करायचा. म्हटलं चला आज टाकूया. आणि इकडे फुलं वगैरे आणली, देवपूजा केली छान आणि त्यानंतर म्हटलं चला स्वयंपाकाला आज काय करायचं. तर आज जरी संडे असला पण आज काही आमचा नॉनव्हेजचा अजिबात बेत नव्हता. तर आज साधंसं खाणार होतो आम्ही व्हेज. तर म्हटलं चला आज भाजीला काय करावं. तर मस्त अशी मूगडाळ करणार होते मी आणि मूगडाळना कांदा वगैरे लावून आणि लसणाची चटणी लावून खूप छान होते. थोडीशी पातळ करायची आणि इकडे आता फोडणी वगैरे देऊन घेते म्हटलं आणि स्वयंपाकाचं आवरून घेते. तर इकडे आता म्हटलं चला आमरस पण करूया. म्हटलं आंबे आणलेले होते आणि त्यासोबत मग आमरस पण करणार होती. तर इकडे जास्त नाही करणार आहे, कारण आमरस लगेच संपवायचा असतो. तो खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवून ठेवून अजिबात खायचा नसतो. त्यानंतर मग करून घेतला आणि थोडासा गार करूया म्हटलं, फ्रीजमध्ये ठेवूया आणि त्यानंतर मग जेवण वगैरे वाढते म्हटलं सगळ्यांना. तर इकडे आता आमरस पण रेडी झालेला आहे. थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मस्त ताट वगैरे रेडी करणार आहे आणि त्यासोबत बघा भाजी, चपाती, भात आणि आमरस असा काही याचा बेत होता. तर चला आता मस्त जेवण करून घेतो, या तुम्ही पण जेवायला. त्यानंतर ही आता जेवायचा जो बटवा आहे ना, तर ही पिशवी मी आता तयार केली होती आणि तिला आता फक्त आजूबाजूला पट्टी लावायची आणि मग रेडी होणार आहे. याला पण 5 पॉकेट आहेत, हे वरचे 4 आणि खालच्या बाजूला 1 पॉकेट तयार केलेलं आहे. छान झाली ती पण, दिसायला छान अशी कलरफुल. त्यानंतर आता म्हटलं चला संध्याकाळी इतकं सुंदर वातावरण झालं होतं, तर म्हटलं थोडंसं खाली फिरून येऊया, गार वारं सुटलं होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि ब्लॉग जर का थोडा पण आवडला असेल ना, तर लाईक शेअर सबस्क्राईब करून जा चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.